Welcome in the online lecture. This is the first lecture on the topic organisms and populations. This is the 13th topic in your syllabus. तुमच्या सिलेबसमधला हा 13 नंबरचा टॉपिक आहे ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन्स. त्याच्यावरचं हे पहिलंच लेक्चर आहे. या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक सुरू करतोय ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. या टॉपिकमध्ये आपण काय काय स्टडी करणार आहे हे अगोदर बघूया. तर या टॉपिकमध्ये आपण ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट अराउंड याच्याविषयी सुरुवातीला माहिती घेणार आहे. त्याच्यानंतर आपण हॅबिटॅट अँड निशे म्हणजे काय बघणार आहे, त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स बघणार आहे. टाईप्स ऑफ निशे स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर आपण एन्व्हायरमेंटमध्ये आढळणारे मेजर अबायोटिक फॅक्टर्स स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये टेम्परेचर, वॉटर, लाईट, सॉईल यासारखे जे अबायोटिक फॅक्टर्स आहेत, मेजर अबायोटिक फॅक्टर्स, त्यांच्याविषयी आपण स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर आपण ॲडॅप्टेशन स्टडी करणार आहे. पॉप्युलेशन स्टडी करणार आहे. पॉप्युलेशन या पॉईंटच्या अंडर आपण नॅटॅलिटी, मॉर्टॅलिटी याविषयी स्टडी करणार आहे. ग्रोथ रेट, पॉप्युलेशनची ग्रोथ कशी होते, एज डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स विषयी स्टडी करणार आहे, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स, निगेटिव्ह इंटरॅक्शन्स, न्यूट्रल इंटरॅक्शन्स, याच्यामध्ये म्युच्युअलिझम, कॉम्पिटिशन, कॉमेन्सॅलिझम, पॅरासिटिझम. त्याच्यानंतर प्रिडेशन याविषयी आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण फक्त काय बघणार आहे, तर इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक अँड ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट अराउंड and difference between habitat and niche and types of niche. या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहे या टॉपिकची. त्याच्याबरोबर ऑर्गॅनिझम्स अँड द एन्व्हायरमेंट अराउंड या पॉईंटच्या अंडर आपण बायोम स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे ते म्हणजे हॅबिटॅट आणि निशेमधला डिफरन्स. हॅबिटॅट म्हणजे काय, निशे म्हणजे काय आणि निशेचे टाईप या लेक्चरमध्ये आपण संपवणार आहे. तर सुरुवातीला बघूया या टॉपिकची इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीला तुम्ही मागं शिकलेला आहात, इकोसिस्टीम म्हणजे काय शिकलेला आहात. त्याच्यानंतर इकोसिस्टीम इज द सिस्टीम इन विच बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर प्रेझेंट. तुम्हाला माहिती आहे इकोसिस्टीम अशी सिस्टीम असते ज्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स एकत्र राहत असतात. त्या फॅक्टर्समध्ये तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी स्टडी केलेल्या आहेत. नॅचरल वर्ल्डमध्ये सापडणाऱ्या अभ्यासामध्ये तुमच्या बऱ्याच गोष्टी, लिव्हिंग वर्ल्ड असेल, लिव्हिंग वर्ल्डमध्ये आढळणारे मॅक्रोमोलिक्युल्स, सेल्स, टिश्यू, ऑर्गन्स, इंडिव्हिज्युअल्स, ऑर्गॅनिझम, पॉप्युलेशन, कम्युनिटीज, इकोसिस्टीम अँड बायोम. ह्या ज्या स्टेप्स आहेत, ह्या ज्या लेवल्स आहेत, ह्या तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेल्या आहेत, शिकलेला आहात. म्हणजे लिव्हिंग वर्ल्ड एक छोटा मायक्रोमॉलिक्यूल, त्याच्यापासून सेल बनते, सेल्सच्या ग्रुपपासून टिश्यू बनत असते, अनेक टिश्यू एकत्र येतात, ऑर्गन बनतो, अनेक ऑर्गन्स एकत्र येतात, इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम बनतो आणि अनेक इंडिव्हिज्युअल्स सेम स्पेसिसचे जे एकत्र राहतात त्याचं पॉप्युलेशन बनतं. वेगवेगळ्या प्रकारचे पॉप्युलेशन्स एकत्र राहतात आणि कम्युनिटी बनते. कम्युनिटीच्या अनेक कम्युनिटी एकत्र राहतात आणि इकोसिस्टीम बनते. फॉर एक्झाम्पल ग्रासलँड इकोसिस्टीम असेल, डेझर्ट इकोसिस्टीम असेल, पॉन्ड इकोसिस्टीम असेल, यासारखे इकोसिस्टीम्स बनतात आणि अनेक इकोसिस्टीम्स एकत्र येऊन बायोम्स तयार होतात. याविषयी आपण बघितलेला आहे. त्याचा आणखी थोडा डिटेल स्टडी आपण या टॉपिकमध्ये करणार आहे. तर सुरुवातीला आपण इकॉलॉजी म्हणजे काय बघूया. इकॉलॉजीची डेफिनेशन काय आहे बघूया आपण. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ रिलेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ वन अनदर अँड टू देअर फिजिकल एन्व्हायरमेंट. इकॉलॉजी ही अशी ब्रँच आहे. लॉजी म्हणजे एक ब्रँच आहे. लॉजी मीन्स टू स्टडी, अभ्यासणं. इकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर रिलेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ द वन अनदर. ऑर्गॅनिझम मध्ये कशा प्रकारचं रिलेशन आहे याचा अभ्यास करणं. त्याबरोबरच द रिलेशन ऑफ द ऑर्गॅनिझम विथ देअर फिजिकल एन्व्हायरमेंट.
ऑर्गॅनिझमचं त्याच्या फिजिकल एन्व्हायरमेंट बरोबर कशा प्रकारे रिलेशन आहे याचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्या ब्रँचला इकॉलॉजी असं म्हटलं जातं. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ रिलेशन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स विथ वन अनअदर, म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये असणारं रिलेशन अँड टू देअर फिजिकल एन्व्हायरमेंट, आणि त्यांच्या आजूबाजूला असणारं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्याशी ऑर्गॅनिझमचं रिलेशन कसं आहे याचा अभ्यास करणारी जी ब्रँच आहे त्या ब्रँचला इकॉलॉजी असं म्हटलं जातं. आता ही टर्म कोणी सुरुवातीला आणली? द टर्म इकॉलॉजी वॉज फर्स्ट युज्ड बाय, ही टर्म कुणी सुरुवातीला शोधून काढली? द टर्म इकॉलॉजी फर्स्ट युज्ड बाय रायटर, बट द वर्ड कॉइन्ड बाय ई हॅकेल इन 1866. हा वर्ड पहिल्यांदा रायटर या सायंटिस्टनं शोधून काढला किंवा यूज केला, पण त्या शब्दाचा जो शोध लावलेला आहे तो ई हॅकेल या सायंटिस्टनं लावलेला आहे 1866 मध्ये. तर इकॉलॉजी ही टर्म शोधून काढलेली आहे ई हॅकेल यानं आणि यूज केलेली आहे रायटर यानं. तर इकॉलॉजीमध्ये वेगवेगळे ग्रुप्स असतात. इकॉलॉजी ग्रुपिंग ऑफ ऑर्गॅनिझम इज नथिंग बट इकॉलॉजिकल हायरार्ची. आता हायरार्ची म्हणजे स्टेप बाय स्टेप काय होत जाणं, तर ग्रुपिंग होत जाणं. तर ह्या इकॉलॉजीमध्ये कोणत्या ग्रुप्स आढळतात, कोणते लेव्हल्स आढळतात स्टेप बाय स्टेप येणारे? तर इकॉलॉजी हॅज 4 सिक्वेन्शियल लेव्हल्स. दीज आर ऑर्गॅनिझम्स, पॉप्युलेशन्स, कम्युनिटीज अँड बायोम्स. या 4 लेव्हल्स सिक्वेन्शियली आढळतात आपल्या इकॉलॉजीमध्ये, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत असं म्हणूया. लहानापासून मोठ्यापर्यंत ऑर्गॅनिझम्स, अनेक ऑर्गॅनिझम्स एकत्र आले की काय होणार आहे? पॉप्युलेशन्स तयार होणार आहे. पॉप्युलेशन्स अनेक प्रकारची एकत्र आली की कम्युनिटीज तयार होणार आहेत, आणि अनेक प्रकारच्या कम्युनिटीज एकत्र आल्या की बायोम्स तयार होणार आहेत. तर सुरुवातीला आपण काय बघूया? ऑर्गॅनिझम्स. इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम इज द बेसिक युनिट ऑफ इकॉलॉजिकल हायरार्ची. ऑर्गॅनिझम्स ही बेसिक युनिट आहे कशाची? तर इकॉलॉजिकल हायरार्ची. तर ही बेसिक युनिट, जसं तुम्ही गेल्या वर्षी सिस्टमॅटिक्स टॉपिकमध्ये हायरार्ची म्हणजे काय शिकलेलं आहात, म्हणजे क्लासिफिकेशनचे क्रायटेरिया शिकलेला आहात. स्पेसीज इंडिव्हिज्युअल असते. अनेक स्पेसीज एकत्र येतात कशाच्या अंडर? तर एका जीनसच्या अंडर. अनेक जीनस एकत्र येतात कशाच्या अंडर? तर ऑर्डरच्या अंडर. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेलं आहात. किंवा अनेक ऑर्डर एकत्र येतात फॅमिलीच्या अंडर. हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात. जसं क्लासिफिकेशनची हायरार्ची असते तशीच इकॉलॉजीमध्ये पण हायरार्ची असते, आणि हायरार्चीचा बेसिक युनिट जसा क्लासिफिकेशनचा बेसिक युनिट स्पेसीज आहे तसाच इकॉलॉजिकल हायरार्चीचा बेसिक युनिट काय आहे? तर ऑर्गॅनिझम आहे. आता ऑर्गॅनिझम नंतर येणारी दुसरा युनिट काय आहे हायरार्चीमध्ये येणारा इकॉलॉजीचा? तर पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम काइंड इनहॅबिटिंग अ जिओग्राफिकल एरिया कन्स्टिट्यूट पॉप्युलेशन्स. एकाच प्रकारचे ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम काइंड, एकाच प्रकारचे, एकाच स्पेसीजचे म्हणूया आपण, इनहॅबिटिंग अ जिओग्राफिकल एरिया, एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये राहतात, आणि सगळ्यांचं मिळून मग काय तयार होतं? पॉप्युलेशन तयार होतं. काय तयार होतं? पॉप्युलेशन तयार होतं. आता पुढे काय बघणार आहे आपण? कम्युनिटीज बघणार आहे. सेव्हरल पॉप्युलेशन्स ऑफ डिफरंट स्पेसीज इन अ पर्टिक्युलर एरिया कन्स्टिट्यूट कम्युनिटी दॅट इंटरॅक्ट विथ वन अनदर इन सेव्हरल वेज. आता कम्युनिटीज कशात तयार होतात? तर सेव्हरल पॉप्युलेशन्स ऑफ डिफरंट स्पेसीज, अनेक प्रकारच्या स्पेसीजची पॉप्युलेशन्स काय करतात? तर एकाच जिओग्राफिकल एरियामध्ये राहतात. दॅट इंटरॅक्ट विथ वन अनदर इन सेव्हरल वेज. वेगवेगळ्या प्रकारे ते एकमेकांमध्ये इंटरॅक्शन करतात, आणि यालाच काय म्हटलं जातं? कम्युनिटी असं म्हटलं जातं. समाज म्हणूया आपण. जसा आपला समाज आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कास्टची लोक राहतात आणि एकमेकांमध्ये इंटरॅक्शन चालतं, तसंच इकॉलॉजीमध्ये पण कम्युनिटी आहे. आता या कम्युनिटीमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक
लक्षात घेऊया, एक कम्युनिटी लक्षात घेऊया. समजा आपल्या अवतीभोवतीची कम्युनिटी लक्षात घ्यायचं झालं तर आपल्या आजूबाजूला बघा वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स असतात. हे सगळे एकत्र राहतात. आता समजा एक गाव असेल आपलं, तर त्या गावामध्ये एक कम्युनिटी असं समजूया आपण. गाव म्हणजे एक कम्युनिटी असं समजलं तर त्याच्यामध्ये लोक राहतात, वनस्पती राहतात, बर्ड्स राहतात, ॲनिमल्स राहतात आणि सगळ्यांमध्ये इंटरॅक्शन चालू असतं वेगवेगळ्या प्रकारचं. तर याला काय म्हटलं जातं तर कम्युनिटी असं म्हटलं जातं. आता यानंतर येणारा सगळ्यात मोठं युनिट किंवा सगळ्यात मोठी लेवल कोणती असेल इकॉलॉजिकल हायरार्कीची तर बायोम्स. बायोम म्हणजे काय? बायोम कन्स्टिट्यूट अ लार्ज रिजनल टेरेस्ट्रियल युनिट डिलिमिटेड by a specific climatic zone having major vegetation zone and the associated fauna. बायोम म्हणजे काय तर लार्ज रिजनल टेरेस्ट्रियल युनिट, खूप मोठं असणारं टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती असणारं खूप मोठं युनिट, ज्याच्यामध्ये स्पेसिफिक क्लायमॅटिक झोन असतं, हॅविंग मेजर व्हेजिटेशन, खूप प्रमाणात प्लांट्स असतात, अँड द असोसिएटेड फौना म्हणजे खूप प्रकारचे ॲनिमल्स त्याच्यामध्ये असतात. आणि या सगळ्या लार्ज युनिटला काय म्हटलं जातं तर बायोम म्हटलं जातं. म्हणजे अनेक कम्युनिटीज एकत्र राहतात आणि काय तयार होतं? बायोम तयार होतं. आता या बायोम विषयी आपण किंवा किती प्रकारच्या बायोम्स आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये आढळतात हे आपण ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट अराउंड याच्यामध्ये स्टडी करणार आहे. तर ऑर्गॅनिझम्स आणि एन्व्हायरमेंट याच्या स्टडी करण्यापूर्वी आपण या टॉपिकमध्ये काय स्टडी करतोय? मेजॉरिटीली स्टडी करतोय ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन. पहिल्या 2 लेवल्स आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. ही इंट्रोडक्टरी पार्ट आहे या टॉपिकचा, त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? इकॉलॉजीची डेफिनेशन बघितली, हा वर्ड कोणी फर्स्टली कॉइन केला बघितलं, त्याच्यानंतर आपल्या इकॉलॉजिकल हायरार्कीमध्ये येणारे 4 सिक्वेन्शियल लेवल्स बघितल्या आणि त्याची माहिती घेतली आपण. तर सुरुवातीचा जो पॉइंट आहे आपल्या टॉपिक मधला तो आहे ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट अराउंड. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ऑर्गॅनिझम इज द बेसिक युनिट और बेसिक लेवल ऑफ द इकॉलॉजिकल हायरार्की. ऑर्गॅनिझम ही बेसिक लेवल आहे कशाची तर हायरार्कीची, इकॉलॉजिकल हायरार्कीची. मग ऑर्गॅनिझम्स मध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स येतात. इट मे बिकम मायक्रो ऑर्गॅनिझम, इट मे बिकम प्लांट्स और फंगाय और ॲनिमल्स और एनी प्रोटिस्ट. ऑर्गॅनिझम्स मध्ये येणारे सगळे ऑर्गॅनिझम्स येतात. मग ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, मग ते किंगडम मोनेरामध्ये येणारे ऑर्गॅनिझम्स असतील, प्रोटिस्टामध्ये येणारे, फंगायमध्ये येणारे असतील, प्लॅन्टीमध्ये येणारे असतील किंवा ॲनिमालियामध्ये येणारे असतील. तर जनरली इकॉलॉजी म्हणजे काय आपण बघितलं तर इकॉलॉजी ॲट द लेवल ऑफ ऑर्गॅनिझम इज बेसिकली द स्टडी ऑफ ॲनिमल्स ऑर प्लांट फिजियोलॉजी विच हेल्प अस टू अंडरस्टँड हाऊ द ऑर्गॅनिझम आर अडॅप्टेड टू देअर एन्व्हायरमेंट्स, not only for their survival but also for propagation. इकॉलॉजीमध्ये ऑर्गॅनिझमच्या लेवलला जाऊन ज्यावेळी आपण स्टडी करतो त्यावेळी याच्यात मेन स्टडी कशाचा केला जातो तर ॲनिमल्सच्या किंवा प्लांटच्या फिजियोलॉजीचा स्टडी केला जातो. कशासाठी? काय समजण्यासाठी? तर कशा प्रकारे ऑर्गॅनिझम त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट झाला, अनुकूल झाला. आणि ही अनुकूलता फक्त सर्वायवलसाठी असते का तर नाही, त्याच्याबरोबरच त्यांना कशासाठी अडॅप्ट झालेला असतो तर फॉर द प्रपोगेशन. प्रपोगेशन मीन्स रिप्रोडक्शन और मल्टिप्लिकेशन. तर रिप्रोडक्शन करण्यासाठी किंवा त्याच्या स्वतःचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी, मेनी नंबर ऑफ कॉपीज प्रोड्यूस करण्यासाठी तो काय झालेला असतो? ऑर्गॅनिझम त्याच्या एन्व्हायरमेंट बरोबर अडॅप्ट झालेला असतो. तर याचा स्टडी जनरली महत्त्वाच्या बेसिक युनिटमध्ये ऑर्गॅनिझम्स आणि एन्व्हायरमेंट अराउंडमध्ये केला जातो. काय स्टडी केलं जातं तर ॲनिमलची आणि प्लांटची फिजियोलॉजी स्टडी केली जाते.
तुम्ही मागं जॉग्रफीमध्ये शिकलेला आहात की आपली अर्थ जी आहे ती सनच्या अराउंड फिरत असते, बरोबर आहे. सूर्याच्या भोवती आपली अर्थ गोल गोल फिरत असते आणि एक फेरी पूर्ण करण्यासाठी तिला 365 दिवसांचा म्हणजे एका वर्षाचा कालावधी लागतो. आणि ज्यावेळी ती ही फिरत असते अर्थ सूर्याच्या भोवती, ती फिरत असल्यामुळं आपल्याकडं सीझन्स तयार होतात. आणि मग हे सीझन्स ॲन्युअली वेगवेगळे असतात. म्हणजे मग विंटर असेल, समर असेल, रेनी सीझन असेल. कशा प्रकारे त्या अर्थच्या भोवती रोटेट होते त्याच्यावरून हे सीझन्स, ती स्वतःभोवती फिरते त्याबरोबर सनभोवती फिरते, बरोबर. यू हॅव स्टडीड इन अर्लियर क्लासेस अबाउट द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड द सन अँड द टिल्ट ऑफ इट्स ॲक्सिस कॉजेस सीझन. याच्यामुळं काय निर्माण होतात? सीझन निर्माण होतात. These seasons with annual variations in precipitation in the form of rain and snow give rise to formation of major biomes of earth. कशामुळे अर्थवरती वेगवेगळे 6 बायोम्स तयार झालेले आहेत? तर हे बायोम्स तयार होण्यापाठीमागचं रिझन आहे आपल्या अर्थच्या ॲक्सिस भोवती, सेंट्रल ॲक्सिस भोवती ती स्वतः भोवती रोटेट होते आणि त्याबरोबर ती सन भोवती रोटेट होते. यामुळं सीझन्स तयार झाले. सीझन्स असून सुद्धा या सीझनमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप प्रमाणात पाऊस पडतो, काही ठिकाणी कमी पाऊस पडतो, काही ठिकाणी स्नो म्हणजे बर्फ पडतो. आता अंटार्क्टिक ध्रुव जे आहेत दोन्ही नॉर्थ आणि साऊथला असणारी पृथ्वीच्या, तिथं बर्फाळ प्रदेश आहे पूर्ण. तर याचं कारण काय आहे? तर तिथं सनलाईट खूप कमी जाते आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या ध्रुवांवरती बर्फ तयार झालेला आहे. तिथं असणारा बायोम वेगळा असणार आहे, तिथं असणारे ऑर्गॅनिझम्स वेगळे असणार आहेत. आणि लक्षात ठेवा, नेहमी कोणत्याही प्रकारचा बायोम असू दे, कोणत्याही प्रकारचं क्लायमॅटिक कंडिशन असू दे, त्या ठिकाणी पॉप्युलेशन्स किंवा ऑर्गॅनिझम्स आढळतातच. त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंटला त्यांनी काय केलेलं असतं? ॲडॅप्ट केलेलं असतं आणि ते तिथं जगू शकत असतात. बायोम्स आपण स्टडी करणार आहे. किती बायोम्स आहेत अर्थवरती आपल्या? तर देअर आर अबाउट 6 बायोम्स प्रेझेंट ऑन द अर्थ. आपल्या अर्थवरती जवळपास 6 बायोम्स आहेत. कोणते 6 बायोम्स आहेत? तर फर्स्ट डेझर्ट बायोम, वाळवंटी प्रदेशात येणारा बायोम. इतकं हायर टेम्परेचर असताना सुद्धा त्या ठिकाणी, राजस्थान सारख्या ठिकाणी खूप कमी पाऊस असतो. तरीही अशा हाय टेम्परेट रिजन मध्ये सुद्धा बघा, तुम्हाला ह्या इमेज मध्ये दिसते कॅमल्स दिसतात. बऱ्याच प्रकारचे झेरोफॅटिक प्लांट्स आपण शिकलेलो आहे गेल्या वर्षी. ओपनशिया असेल, ॲलोवेरा असेल, ॲकेसिया असेल, हे झेरोफॅटिक प्लांट्स असतील. ह्या हाय टेम्परेट रिजनमध्ये सुद्धा ग्रो होतात, रिप्रोड्यूस होतात. म्हणजे या ऑर्गॅनिझमनी या बायोममध्ये स्वतःला काय केलेलं आहे? ॲडॅप्ट केलेलं आहे. नेक्स्ट सेकंड बायोम येतो, तो कोणता? तर ग्रासलँड बायोम. दुसरा बायोम येतो तो ग्रासलँड, सगळीकडे हिरवळ, ग्रासेस. मग ग्रासेस आहेत म्हणजे तिथं काय नाही तर ग्रास होपर्स येणार आहे, फ्रॉग येणार आहे, स्नेक येणार आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स तिथं राहत असतात. नेक्स्ट येतो ट्रॉपिकल फॉरेस्ट. ट्रॉपिकल फॉरेस्ट नंतर येतो टेम्परेट फॉरेस्ट बायोम. इथं खूप प्रमाणात पाऊस असतो. टेम्परेट फॉरेस्टमध्ये असेल किंवा ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये असेल, अशा ठिकाणी जनरली ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये खूप रेन असतो, खूप पाऊस असतो, त्यामुळे तिथे हिरवळ पाणी नेहमी दिसतं. त्याच्यानंतर टेम्परेट फॉरेस्टमध्ये मिक्स असं समजूया आपण, म्हणजे तिथं लिव्स फॉल होतात परत येतात, असं असणारं टेम्परेट फॉरेस्ट. नेक्स्ट आहे कोनिफरस फॉरेस्ट. कोनिफरस फॉरेस्ट बायोम का म्हटलेलं आहे? तर कोन लाईक प्लांट्स असतात सगळे,
कोन लाईक प्लांट्स, म्हणजे कोन टाईप किंवा कोन आकाराचे असे ते प्लांटचं स्ट्रक्चर असतं, म्हणून त्याला कोनिफरस फॉरेस्ट असं म्हटलं जातं. आणि शेवटचा बायोम येतो 6 बायोम, टुंड्रा बायोम. म्हणजे हा कुठं आढळतो तर बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारा हा बायोम आहे. आणि ह्या 6ही बायोम विषयी तुम्ही ऑलरेडी जिओग्राफीमध्ये स्टडी केलेलं आहे. पण या सगळ्या बायोम्समध्ये इथं बर्फाळ प्रदेश असताना म्हणजे खूप कोल्ड कंडिशन किंवा इतर खूप टेम्परेचर असताना ऑर्गॅनिझम्स तिथं राहतात. इथं टेम्परेट फॉरेस्टमध्ये खूप रेन असताना या ठिकाणी ऑर्गॅनिझम्स ग्रो होतात, रिप्रोड्यूस होतात, कारण ते त्यांनी काय केलेलं असतं, त्या एन्व्हायरमेंटला स्वतःला काय केलेलं असतं, ॲडॉप्ट केलेलं असतं, अनुकूल झालेले असतात ते ऑर्गॅनिझम्स. आणि मग ऑर्गॅनिझम्स राहणारं जे ठिकाण आहे, मग ते डेझर्ट बायोम असेल, ग्रासलँड बायोम असेल, ट्रॉपिकल फॉरेस्ट असेल, टेम्परेट फॉरेस्ट असेल, कोनिफरस फॉरेस्ट असेल किंवा टुंड्रा बायोम असेल, या सगळ्या ठिकाणी राहणाऱ्या ऑर्गॅनिझम्स किंवा ते राहण्याचं जे त्यांचं ठिकाण आहे, त्या ठिकाणाला काय म्हटलं जातं तर हॅबिटॅट असं म्हटलं जातं. आणि त्या हॅबिटॅटमध्ये त्या ऑर्गॅनिझमचं रिलेशन त्याच्या अबायोटिक फॅक्टर्समध्ये सुद्धा येतं. म्हणजे अबायोटिक फॅक्टर्स सुद्धा त्याच्यावरती इफेक्ट करतात आणि मग त्यानुसार त्याचं काय होत असतं, ॲडॅप्टेशन होत असतं. मग त्याच्यामध्ये येणारे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स इफेक्ट कसे करतात याच्याविषयी आपण ॲडॅप्टेशनमध्ये स्टडी करणार आहे. बायोटिक फॅक्टर्समध्ये प्लांट्स येतात, पॅथोजन्स येतात, पॅरासाइट्स येतात, प्रिडेटर्स येतात किंवा ऑर्गॅनिझम्स सगळ्या प्रकारचे येतात. अबायोटिक फॅक्टर्समध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे लाईट असेल, टेम्परेचर असेल किंवा विंड असेल, सॉईल असेल, ह्या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, अबायोटिक फॅक्टर्समध्ये, जे सगळ्याच गोष्टींमध्ये किंवा सगळ्याच बायोम्समध्ये प्रेझेंट असतात, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. तर या टॉपिकमधला आपण नेक्स्ट पॉईंट स्टडी करणार आहे, तो म्हणजे हॅबिटॅट आणि निशे. बघूया सुरुवातीला हॅबिटॅट म्हणजे काय. हॅबिटॅट इज अ प्लेस ऑर द सेट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स अराउंड ऑर्गॅनिझम टू विच इट मस्ट अडॅप्ट टू सर्वाइव्ह अँड प्रॉस्पर. प्रॉस्पर म्हणजे वाढणे, त्याची संख्या वाढणे म्हणा किंवा त्याची ग्रोथ होणे, रिप्रोडक्शन होणे. हॅबिटॅट इज अ प्लेस अशी ठिकाण आहे जे ऑर द सेट ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, तो एक सेट आहे एन्व्हायरमेंटल कंडिशनचा, अराउंड ऑर्गॅनिझमच्या बाजूला असणारा, भोवती असणारा, टू विच इट मस्ट अडॅप्ट टू सर्वाइव्ह अँड प्रॉस्पर. जो काय झालेला आहे ऑर्गॅनिझमनं, ज्याच्यामध्ये तो अडॅप्ट झालेला आहे, सर्वाइव्ह झालेला आहे आणि प्रॉस्पर म्हणजे त्यांना रिप्रोडक्शन सुरू करून स्वतःचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. अशा प्लेसला काय म्हटलं जातं, हॅबिटॅट असं म्हटलं जातं. प्लेस ऑर एरिया वेअर अ पर्टिक्युलर स्पेसीज लाईव्स इज इट्स हॅबिटॅट, असं सुद्धा त्याची सोपी डेफिनेशन करू शकतो आपण. अशी जागा किंवा असा एरिया ज्या ठिकाणी पर्टिक्युलर स्पेसीज राहत असते, अशा एरियाला काय म्हणू शकतो आपण, हॅबिटॅट असं म्हणू शकतो, साधी सोपी डेफिनेशन. मग हॅबिटॅटमध्ये काय येतं, फॅक्टर्स लाईक द सनलाईट, ॲव्हरेज रेनफॉल, ॲन्युअल टेम्परेचर, टाईप ऑफ सॉईल प्रेझेंट अँड अदर अबायोटिक फॅक्टर्स अफेक्ट द प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. हॅबिटॅटमध्ये येणारे सगळे अबायोटिक फॅक्टर्स हे काय करत असतात तर ऑर्गॅनिझमवरती अफेक्ट करतात. These factors help in determining the presence of the particular type of species in the environment. आपल्याला ज्यावेळी एखाद्या स्पेसीजचा टाईप स्टडी करायचा असेल त्यावेळी आपल्याला हे एन्व्हायरमेंट तो जो टाईप आहे स्पेसीजचा तो डिटरमाइन करण्यासाठी मदत करत असतं. मग हॅबिटॅटचे एक्झाम्पल्स कोणते आहेत, पॉन्ड हॅबिटॅट असेल, रिव्हर असेल, ओशियन असेल, ही सगळी हॅबिटॅट कसली आहेत तर ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहेत. ही सगळी कसली आहेत, ॲक्वॅटिक. असेच टेरेस्ट्रियल हॅबिटॅट येतात, एरियल हॅबिटॅट येतात,
किंवा ॲक्वॅटिक हॅबिटॅट आत्ता सांगितल्याप्रमाणे येतात. अर्बोरियल हॅबिटॅट येतात, झाडावरती बरेच प्राणी राहतात. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती राहतात. एरियल म्हणजे हवेत उडणारे पक्षी बघितलेले आहेत आपण. त्याच्यानंतर ॲक्वॅटिक आत्ता सांगितल्याप्रमाणे पॉन्ड असेल, रिव्हर असेल, ओशन असेल, हे सगळे ॲक्वॅटिक हॅबिटॅट येतात. तर लगेचच एन्व्हायरमेंट जे आहे बाजूला अगदी जवळ ऑर्गॅनिझमच्या, त्याला मायक्रो हॅबिटॅट असं म्हटलं जातं. द इमिजिएट सराउंडिंग ऑफ ॲन ऑर्गॅनिझम समटाईम्स ऑल्सो रेफर्ड टू ॲज मायक्रो हॅबिटॅट. अगदी जवळ असणारं, त्याच्या बाजूला असणारं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला मायक्रो हॅबिटॅट असं म्हटलं जातं. इज अन इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट टू रिमेंबर व्हेन वर्किंग विथ सेडेंटरी ऑर वीकली मोटाईल ऑर्गॅनिझम्स. हे कधी महत्त्वाचं ठरतं? ज्यावेळी आपण एखाद्या सेडेंटरी ॲनिमलचा स्टडी करत असू किंवा एखाद्या वीकली मोटाईल ऑर्गॅनिझमचा, म्हणजे कधी तर हालचाल करणारा, किंवा सेडेंटरी म्हणजे सुप्तावस्थेत म्हणूया, किंवा वाळूमध्ये घुसल्यासारखा असं सुप्तावस्थेत असणारा सेडेंटरी जो ॲनिमल आहे त्याच्यामध्ये, किंवा रॉक्सना अटॅच्ड असतात बरेच ॲनिमल्स. अशा ॲनिमल्सचा ज्यावेळी आपण स्टडी करणार असतो त्यावेळी मायक्रो हॅबिटॅट लक्षात घेणं खूप महत्त्वाचं येतं. तर अशा प्रकारे हॅबिटॅटची डेफिनेशन किंवा हॅबिटॅटविषयी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची ते म्हणजे निशे. आता निशे ही जी कन्सेप्ट आहे, द टर्म निशे वॉज फर्स्ट टाइम युज्ड बाय जे ग्रीनेल. जे ग्रीनेल या सायंटिस्टनं पहिल्यांदा या कन्सेप्टचा यूज केला, या टर्मचा यूज केला 1917 साली जे ग्रीनेल या सायंटिस्टनं. तर निशे म्हणजे बऱ्याच जणांचं खूप जमलिंग आहे, म्हणजे ही टर्म नक्की काय आहे हे लक्षात येत नाही किंवा बऱ्याच जणांना ते लक्षात आलेलं नाही. तर जनरली निशे कशासाठी वापरला जातो वर्ड? द टर्म निशे इज युज्ड टू डिनोट द फंक्शनल रोल प्लेड बाय अन ऑर्गॅनिझम इन इट्स एन्व्हायरमेंट. जनरली ही कन्सेप्ट कशासाठी वापरली जाते? तर ऑर्गॅनिझमचा जो रोल आहे त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये असणारा, त्याच्यासाठी वापरली जाणारी कन्सेप्ट म्हणजे निशे आहे, हे लक्षात ठेवा. ऑर्गॅनिझमच्या त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये असणारा रोल म्हणजे काय आहे तर त्याच्या निशे आहे असं लक्षात ठेवा. आणखी काय सांगू शकतो आपण निशेविषयी? तर निशे इज डिस्क्राइब्ड ॲज अ पोझिशन ऑफ अ स्पेसीज इन द एन्व्हायरमेंट. कशा प्रकारचे पोझिशन? तर इन द एन्व्हायरमेंट, लाईक व्हॉट दे डू फॉर देअर सर्वायवल. ते काय करतात स्वतःच्या सर्वायवलसाठी. हाऊ दे फुलफिल देअर नीड्स ऑफ शेल्टर, फूड. ते कशा प्रकारे त्यांचं राहण्याचं ठिकाण मिळवण्यासाठी किंवा फूड मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. हे सगळं म्हणजे काय आहे, ह्याचा अभ्यास म्हणजे काय आहे तर निशे आहे. आणखी काय बघू शकतो? निशे डील्स विथ द फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर अँड हेन्स इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड व्हॉट अन ऑर्गॅनिझम ईट्स, how it interacts with other organism, etc. निशे म्हणजे काय? निशे कशाशी रिलेटेड येतं तर फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर ऑर्गॅनिझम. एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे एनर्जीचा फ्लो होते. आपण अन्न साखळीमध्ये अगोदर ही विज्ञानात शिकलेलो आहोत. अन्न साखळीमध्ये बघा, सगळ्यात पहिल्यांदा प्रोड्युसर्स कोण येतात तर ग्रीन प्लांट्स येतात. सेकंड येतात तर कोण येतात तर हर्बिव्हरस ॲनिमल्स येतात. त्याच्यावरती प्रायमरी कार्निव्होरस, त्याच्यावरती सेकंडरी कार्निव्होरस, त्याच्यावरती टर्शरी कार्निव्होरस. असा एनर्जीचा फ्लो होत राहतो आणि मग ते एकमेकांमध्ये कशा प्रकारे इंटरॅक्ट करतात याचा अभ्यास म्हणजे काय आहे तर निशे आहे. ॲज सून ॲज द निशे इज लेफ्ट व्हॅकंट, अदर ऑर्गॅनिझम फिल दॅट पोझिशन. समजा एखादी लेव्हल व्हॅकंट असेल, रिकामी असेल, तर दुसरा ऑर्गॅनिझम तिथं ती जागा काय करत असतो, भरून काढत असतो. द निशे इज स्पेसिफिक टू ईच स्पेसीज विच मीन्स नो टू स्पेसीज कॅन शेअर द सेम निशे. एकच निशे दोन स्पेसीज शेअर करू शकत नाही. एकाच निशेमध्ये दोन स्पेसीज राहू शकत नाही.
फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं समजा, तर वॉल लिझार्डचे घेऊया. म्हणजे वॉल लिझार्ड ज्यावेळी भिंतीवरती राहत असते त्यावेळी त्याच भिंतीवरती दुसरा रेप्टिलियन ॲनिमल म्हणजे तिथंच त्याच हॅबिटॅटमध्ये तिथंच त्याच ठिकाणी दुसरा एखादा ॲनिमल रेप्टाईलमध्ये असणारा तिथं राहू शकत नाही. म्हणजे एका स्पेसीजच्या ऑर्गॅनिझम एका निशेमध्ये फाउंड होतात. दोन वेगवेगळ्या स्पेसीज एकत्र निशेमध्ये राहू शकत नाही. If the species creates its own unique niche in an ecosystem, it would be help in reducing competition for resources among species. ज्यावेळी एखादी स्पेसीज त्या एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःचा असा निशे बनवते त्यावेळी तिथलं कॉम्पिटिशनचा जो रेट आहे तो कमी होतो. मग असे सांगितलं की एका निशेमध्ये दोन ऑर्गॅनिझम्स राहू शकत नाहीत, त्यामुळं तिथं कॉम्पिटिशन होणार आहे का? दोन वेगवेगळ्या स्पेसीज एकत्र आल्या की कॉम्पिटिशन होणार आहे. पण इथं एका इकोसिस्टीममध्ये एका स्पेसीजमध्ये युनिक असं त्याचा निशे बनवलेला आहे, तर तिथं कॉम्पिटिशनचा प्रश्न येतोय का? नाही येणार. बाय टेकिंग अन एक्झाम्पल ऑफ अ बर्ड, आपण एखादं एक्झाम्पल घेऊया बर्डचं. कुठल्या बर्डचं घेऊया? बघा, स्पॅरो घेतली समजा, तर स्पॅरो काय आहे? ग्रेनिहोरस ॲनिमल आहे. ग्रेनिहोरस समजा बर्ड आहे, तर स्पॅरो ग्रेनिहोरस आहे. तर काही बर्ड्स कसे आहेत तर इन्सेक्टिव्होरस झालेले आहेत. काही बर्ड्स कसे झाले तर फ्रूट इटिंग झालेले आहेत. म्हणजे बर्ड हा एक ग्रुप घेतला समजा, तर बर्डमध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये खाण्याचा जो हॅबिट आहे, खाण्याची जी सवय आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशनचं प्रमाण काय असणार आहे? कमी असणार आहे. येते लक्षात? म्हणजे ग्रेन खाणारे बर्ड्स वेगळे आहेत इटिंग हॅबिट्समध्ये. त्याच्यानंतर इन्सेक्टिव्होरस बर्ड्स वेगळे आहेत. त्याच्यानंतर इन्सेक्टिव्होरस बर्ड्स नंतर कुठले येतात तर फ्रूट्स खाणारे असतील. तर अशा प्रत्येकाचे इटिंग हॅबिटेट वेगळे आहेत. मग त्यांच्यामधलं आता इन्सेक्टिव्होरस बर्ड ग्रेनिहोरस बर्ड बरोबर कॉम्पिटिशन करणार आहे का? नाही करणार. किंवा फ्रूट खाणारा बर्ड इन्सेक्टिव्होरस बरोबर करणार आहे का कॉम्पिटिशन? नाही करणार. म्हणजे निशेमध्ये कॉम्पिटिशनचं प्रमाण काय होत जातं, त्यामुळं कमी होत जातं. तर हा डिफरन्स आहे हॅबिटॅट आणि निशेमधला. हॅबिटॅटमध्ये अनेक ऑर्गॅनिझम्स एकत्र राहू शकतात. जसं मी ॲक्वॅटिक हॅबिटॅट सांगितलं, सगळ्या प्रकारचे फिशेस ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये सापडतात, वेगवेगळ्या स्पेसीज असणारे. झू प्लँक्टॉन सापडतात, फायटोप्लँक्टॉन सापडतात. म्हणजे ते एकत्र राहतात ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये. हॅबिटॅटमध्ये अनेक स्पेसीज एकत्र राहू शकतात, पण निशेमध्ये राहू शकतात का? नाही. एका निशेमध्ये एकच स्पेसीज राहू शकते. हा डिफरन्स आपण बघूया. टॅब्युलर फॉर्ममध्ये डिफरन्स बघूया हॅबिटॅट अँड निशेमधला. डिफरन्स बिटवीन हॅबिटॅट अँड निशे. बघा, फर्स्ट पॉइंट काय आहे हॅबिटॅटमध्ये येणारं? हॅबिटॅट इज अन एरिया व्हेअर अ स्पेसीज लाईव्स अँड इंटरॅक्ट विथ वन अनादर फॅक्टर्स अँड प्रॉस्पर. काय करते हॅबिटॅट? म्हणजे असा एरिया आहे की स्पेसीज राहतात, इंटरॅक्ट करतात विथ द अदर, दुसऱ्यांबरोबर. फॅक्टर्स, वेगवेगळ्या फॅक्टर्स त्याच्यामध्ये येतात आणि काय होतात तर प्रॉस्पर होतात. तर निशे म्हणजे काय आहे? निशे इज अ कन्सेप्ट, ही एक कन्सेप्ट आहे ऑफ हाऊ एन ऑर्गॅनिझम लाईव्स और सर्वाइव्स इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. कशा प्रकारे ऑर्गॅनिझम त्या एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये सर्वाइव्ह झाला, कशा प्रकारे तो राहतोय, याचा अभ्यास करणं म्हणजे काय आहे? निशे आहे. सेकंड बघूया, हॅबिटॅट कन्सिस्ट ऑफ न्यूमेरस निशेज. एकाच हॅबिटॅटमध्ये अनेक निशेज असू शकतात. बट निशे डू नॉट कंटेन सच कंपोनंट्स. एका निशेमध्ये परत दुसरे निशे असणार आहेत का? नाही. पण हॅबिटॅटमध्ये अनेक निशे असतात. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, रेनफॉल अँड अदर अबायोटिक फॅक्टर्स. हॅबिटॅटवरती टेम्परेचरचा, रेनफॉलचा आणि अदर अबायोटिक फॅक्टरचा इफेक्ट होत असतो. तसं
निशेवरती नाही. निशेमध्ये काय होत राहतं, फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अदर थ्रू इकोसिस्टीम. एका इकोसिस्टीममध्ये एका ऑर्गॅनिझमकडून दुसऱ्या ऑर्गॅनिझमकडे काय होत राहते, तर एनर्जी फ्लो होत राहते. फोर्थ डिफरन्स काय, हॅबिटॅट सपोर्ट्स न्यूमेरस स्पेसीज ॲट अ टाइम. एका वेळी एका हॅबिटॅटमध्ये अनेक स्पेसीज राहू शकतात. तसं निशेमध्ये आहे का, नाही. निशे सपोर्ट्स अ सिंगल स्पेसीज ॲट अ टाइम. एका वेळी एका निशेमध्ये एकच स्पेसीज असते. हॅबिटॅट इज अ फिजिकल प्लेस. ही काय आहे, हॅबिटॅट म्हणजे फिजिकल प्लेस आहे, राहण्याचं ठिकाण आहे. निशे इज अन ॲक्टिव्हिटी परफॉर्म्ड बाय ऑर्गॅनिझम. निशे म्हणजे काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ऑर्गॅनिझमनं केलेली ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आहे, निशे आहे. हॅबिटॅट इज स्पेसीज स्पेसिफिक. हॅबिटॅट इज नॉट स्पेसीज स्पेसिफिक. हॅबिटॅट काय आहे, स्पेसीज स्पेसिफिक नाही. निशे इज स्पेसीज स्पेसिफिक. पण निशे कसा आहे, स्पेसीज स्पेसिफिक आहे. प्रत्येक निशेमध्ये फक्त एकच स्पेसीज फाउंड होणार, पण एका हॅबिटॅटमध्ये अनेक स्पेसीज सापडू शकतात. दिस इज द डिफरन्स बिटवीन द हॅबिटॅट अँड निशे. हा डिफरन्स आहे हॅबिटॅट मधला आणि निशे मधला. आता नेक्स्ट पॉइंट आपल्याला काय स्टडी करायचा आहे, तो आहे 3 टाइप्स ऑफ निशेस आर फाउंड अराउंड द एन्व्हायरमेंट. आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटमध्ये 3 प्रकारचे निशे सापडतात किंवा असतात. त्यातला पहिला निशे कोणता आहे बघा, स्पॅशल ऑर हॅबिटॅट निशे. आता स्पॅशल ऑर हॅबिटॅट निशे म्हणजे काय, इट डील्स विथ द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम. हॅबिटॅट म्हणजे फिजिकल स्पेस आहे. कोणती फिजिकल स्पेस ऑर्गॅनिझमनं ऑक्युपाय केली, त्या स्पेसला किंवा त्या टाईपच्या निशेला काय म्हटलं जातं, स्पॅशल ऑर हॅबिटॅट निशे असं म्हटलं जातं. सेकंड, ट्रॉपिक निशे. ट्रॉपिक निशे म्हणजे काय, इट इज ऑन द बेसिस ऑफ ट्रॉपिक लेवल ऑफ अन ऑर्गॅनिझम इन अ फूड चेन. ट्रॉपिक लेवल जे असतात फूड चेन मधल्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रोड्युसर्स, हर्बिव्होरस ॲनिमल्स, प्रायमरी कार्निव्होरस, सेकंडरी कार्निव्होरस, टर्शरी कार्निव्होरस, हे ज्या लेवल्स आहेत, या लेवलमध्ये कोणत्या लेवलमध्ये हा ऑर्गॅनिझम सापडतो किंवा असतो, ती त्याची काय असते, ट्रॉपिक निशे असते. तिसरा प्रकार आहे मल्टी डायमेन्शनल ऑर हायपर व्हॉल्यूम निशे. म्हणजे काय बघा, इट कन्सिडर्स नंबर ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. मग एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कोणते, बोथ बायोटिक अँड अबायोटिक. द रिझल्टिंग space will be a hyper volume, not something that can be perceived by the human mind. This space is called the hyper volume niche. बघा, हायपर व्हॉल्यूम खूप मोठं असणारी जागा, मल्टी डायमेन्शनल खूप डायमेन्शन्स असणारी जागा, ज्याच्यामध्ये खूप प्रकारचे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स येतात. हे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये काही बायोटिक फॅक्टर्स किंवा अबायोटिक फॅक्टर्स आपण सुद्धा शोधलेले नाहीत. अशा सगळ्याचा मिळून एक हायपर व्हॉल्यूम तयार होतो. खूप मोठा अशी जागा तयार होते, हायपर व्हॉल्यूम म्हटलं जातं. आणि ती जागा, दी स्पेस इज कॉल्ड द हायपर व्हॉल्यूम निशे. ती जागा खूप मोठी आहे म्हणून त्या निशेला काय म्हटलेलं आहे, हायपर व्हॉल्यूम निशे असं म्हटलेलं आहे. त्याला दुसरं काय इट इज द पोझिशन ऑफ अन ऑर्गॅनिझम इन द एन्व्हायरमेंटल ग्रेडियंट. सगळ्या एन्व्हायरमेंटच्या ग्रेडियंटमध्ये ऑर्गॅनिझमची पोझिशन काय आहे, त्या टाईपच्या निशेला काय म्हटलं जातं, हायपर व्हॉल्यूम निशे असं म्हटलं जातं. हे 3 तर बेसिक टाइप्स आहेतच निशेच्या आपल्या भोवती सापडणारे, पण
एकाच स्पेसिससाठी जर आपण कन्सिडर केलं, मी परत एकदा सांगते, एकाच स्पेसिससाठी जर आपण कन्सिडर केलं तर फॉर एव्हरी स्पेसिस देअर इज अ फंडामेंटल निशे अँड अ रिअलाइज निशे. प्रत्येक स्पेसिससाठी 2 निशे असतात. एक असतो फंडामेंटल, दुसरा असतो रिअलाइज्ड निशे. तर सुरुवातीला बघूया फंडामेंटल निशे. फंडामेंटल निशे इज द निशे in the absence of all competitors. This is highly improbable in nature. फंडामेंटल निशे म्हणजे जिथं कॉम्पिटिशनच असत नाही, जिथं कॉम्पिटिटरच असत नाहीत, अशा निशेला फंडामेंटल निशे असं म्हटलं. जे खरं तर होऊ शकत नाही, इनप्रोबॅबल इन नेचर, असं होऊ शकत नाही. Hence, realized niche is more realistic approach in the presence of competition for the resources available in the habitat. हे नेहमीच होतं एका हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या ऑर्गॅनिझममध्ये जिथं कॉम्पिटिशन होतं, ती रिअलाइज्ड निशे आहे. म्हणजे ऑर्गॅनिझममध्ये नेहमीच काय असतं चालू, कॉम्पिटिशन चालू असतं. तर या जो निशे आहे त्याला रिअलाइज्ड निशे असं म्हटलं जातं. तो पर्टिक्युलर जो आहे त्याला. आणि फंडामेंटल निशेमध्ये कॉम्पिटिटरच नसतात, असं होऊ शकत नाही. असे प्रत्येक स्पेसिससाठी जर कन्सिडर केलं, एका स्पेसिससाठी, तर तिचे 2 निशे असणार, फंडामेंटल निशे आणि रिअलाइज्ड निशे. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर हॅबिटॅट म्हणजे काय, निशे म्हणजे काय, दोन्ही मधला डिफरन्स काय आहे, टाइप्स कोणते आहेत निशेचे, स्पॅशियल असेल, ट्रॉपिक निशे असेल, मल्टी डायमेन्शनल हायपर व्हॉल्यूम निशे असेल, आणि 6 बायोम्स कोणते आहेत, फक्त त्याच्याविषयी आपण या लेक्चरमध्ये स्टडी केलेलं आहे. तर इथं आपण थांबतो या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मेजर अबायोटिक फॅक्टर्स याच्याविषयी स्टडी करणार आहे. थँक्यू.